न ओळखणारे पण लोक आहेत, म्हणून जरा ओळखून देते की माझं नाव शुभदा प्रभाकर फणसे. मी 2004 पासून तर अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर तिथून कीर्तन शिकले आणि तिथून सलग मी कीर्तन करते आतापर्यंत सलग. तसंच आज हार्मोनियम वरती मला साथ करतायत. दरवेळी मला त्यांची साथ अशी घरात मिळतेच, पण कीर्तनाला मिळतेच असं नाही. कीर्तनाला वेगळे वेगळे साथीदार असतात. आज ते आहेत मला साथीदार, तर ते पण कीर्तनकारच आहेत, प्रभाकर अनंत फणसे, आणि ते साथही करतात आणि कीर्तन सुद्धा करतात. आम्ही ते तर माझ्या आधी शिकले आणि मला त्यावेळेला कीर्तनातलं काही झिरो अबकडं काहीच येत नव्हतं, तर त्यांनी मला नेऊन बसवलं नाही, शिकच. मग शिकलोय आता. आणि हा योजस गोडबोले, तुम्ही सर्वजण मला वाटतं ओळखता त्याला. अतिशय सुंदर साथ करतो, एवढ्या लहान वयात तो खूप छान तबला वाजवतो. तर आज आषाढी एकादशीच्या दिवसाच्या निमित्ताने हा योग आलेला आहे. आपणा सर्वांच्या समोर मला परमेश्वराची सेवा करायची संधी मिळालेली आहे, तर मी स्वतःला त्यामुळे खूप भाग्यवान समजते. तर आता मी फार वेळ न घालवता आता कीर्तनाला सुरुवात करते. कीर्तन बहुतेक सर्वांनी ऐकलं असावं कधी ना कधी, कुठे ना कुठे, पण माझा अनुभव असा आहे की सगळ्यांनाच माहीत नसतं कीर्तन काय आहे ते. म्हणून नेहमी सुरुवातीला 3 मिनिटाची ओळख अशी द्यायची की कीर्तन म्हणजे सुरुवातीला नमन असतं, नमन झाल्याबरोबर पूर्वरंगाचं निरूपण असतं, त्याच्यात सिद्धांत सांगितला जातो संतांचा, आणि संतांचा सिद्धांत ऐकल्यानंतर मध्ये मध्यंतर. मध्यंतर म्हणजे काय, भजनच असतं. भजन असतं आणि ते झालं रे झालं की लगेच बुक्का लावतात सर्वांना, श्रोत्यांना, आणि मग आख्यान सांगतात. ते आख्यान काय असतं तर पूर्वरंगातला जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताप्रमाणे वागणारी जी लोक आहेत ती आपल्याला त्यांची चरित्र सांगितलं जातं. तर आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने कीर्तन ऐकणार. मी आता सुरुवात करते. आपल्या सर्वांचा मला आशीर्वाद असू दे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत्सद्गुरु चरणारविन्दाभ्यां नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री बल्लाळविनायकाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या कुन्देन्दु तुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदायापः. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. पुण्डलीकवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. राजा विराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण
आचार्य यांनी पांडुरंगासाठी पांडुरंगाष्टक रचलेलं आहे, पण मी त्यातलं एकच श्लोक म्हणते इथे, फार वेळ नाही. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागच्छ तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पंढरीनाथ महाराज की जय. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची कायम्या पामरे बोलावी उठले, परी त्या जगदीश्वरे बोलविले. श्रोते हो तुम्ही जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करिते, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पंढरीनाथ महाराज की जय. आता कीर्तनाचा पूर्वरंगाचा जो अभंग आहे तो मी आता म्हणते. नि सा ग म प नि सा नि ध प म ग रे सा. आम्ही तेणे तेणे सुखी.
त्याच्यासाठी आहे ना या टाळ्या. आज आपण पूर्वरंगासाठी घेतलेला जो अभंग आहे, हा अभंग तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना लिहून पाठवला होता. त्याची गोष्ट काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते. आधी आपण तुकाराम महाराजांची काय थोरवी आहे, तुकाराम महाराजांचं काय हे मोठेपणा आहे, तो थोडासा आपण समजून घेऊया. तुकाराम महाराजांना खूप त्रास, आज चांगल्या माणसांना त्रास देणारी लोक असतातच. अहो काही असतं का वाईट, म्हणजे काही त्यांना त्रास द्यायचं असं काही कारणच नसतं खरं म्हणजे, कारण ते त्यांचं आपलं काय ते करत असतात. पण ज्यांना त्रास द्यायचा आहे ते काही, त्याच्यामध्ये मंबाजी बुवा होते ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, पण त्यांच्या बरोबरच एक रामेश्वर भट्ट म्हणून होते. काय होतं माहितीये का, की सगळे जे हे ब्राह्मण होते ना, त्या सर्व ब्राह्मणांना हा जो तुकाराम वाणी आहे हा वेदांबद्दल बोलतो. आणि वरती काय सांगतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेरानी वहावा भार माथा. म्हणजे फक्त पाठांतर करतात, आचरण करत नाही असा त्याचा अर्थ. तर त्याचा त्यांना राग यायचा. तर ते जे रामेश्वर भट्ट म्हणजे असे जे सुरुवातीला अगदी जे विरोधी पक्षात होते नाही का, मग ते विरोधी पक्ष, मग ते काय आंदोलन वगैरे सगळी. पण नंतर ते त्यांचे ज्या वेळेला इंद्रायणीमध्ये गाथा तरंगून त्यावेळेला ते त्यांचे इतके भक्त झाले की त्यांनी स्वतः तुकाराम महाराजांची आरती लिहिलेली आहे. आणि आता ते रामेश्वर भट्ट विरोधी पक्षात नसून तुकारामांच्या पक्षात आले. तर त्यांनी जी आरती रचली ती मी एकच कडवं तुम्हाला म्हणून दाखवते. ते काय म्हणतात, आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मोती, काय दाखविया आरती तुकारामा, आरती तुकारामा. आणि त्यानंतर कायम रामेश्वर भट्ट, तुम्हाला माहितीये वारकरी कीर्तनामध्ये 14 टाळकरी लागतात. त्या 14 टाळकऱ्यांमध्ये कायम ते उभे राहायचे आणि टाळ वाजवायचे तुकाराम महाराजांच्या मागे उभे. अशी ही तुकाराम महाराजांची थोरवी आहे. ते काय म्हणतायत या अभंगामध्ये, ते या अभंगात शिवाजी महाराजांना, म्हणजे तुम्हाला आम्हाला पण सांगतायत असं समजूया आपण, कशाला फक्त तुकाराम शिवाजी महाराज, पण ती गोष्ट घडली ती मी सांगणार आहे तुम्हाला. तर ते काय म्हणाले त्यांना, आम्ही तेने तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन, ते मज मृत्तिके समान. मग काय करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, आम्ही तेने तेने सुखी. पुढे काय म्हणाले, पुढे म्हणाले, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे ही मज आस, आम्ही तेने तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, विठ्ठल 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 तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकून घेतला. आणि मग त्या किल्ल्याचं डागडुजी करत होते.
आणि ती डागडुजी करत असताना त्यावेळेला जमिनीमध्ये पुरलेले 2 हंडे मिळाले सुवर्ण मोहरांचे, आणि तो एक स्वराज्याला मिळालेला शकुनच होता चांगला. आणि अशा वेळेला काय होतं की अगदी सुरुवातीला जर एवढं मिळालं तर आई वडिलांना काळजी काय वाटते की माझ्या मुलाच्या डोक्यात हवा जाता कामा नये. म्हणून जिजाबाई काय म्हणाल्या की शिवबा आता आपल्याला कुठल्या तरी सद्गुरूंचे आशीर्वाद पाहिजे, तर ते आशीर्वाद आपण घेतले पाहिजे. तर तू आता मी असं ऐकते की तिकडे तो देहूला एक आहेत तुकाराम बाबा म्हणून, तर त्यांच्या भेटीला जा, त्यांचे आशीर्वाद घेऊया आपण, असं जिजाबाईंनी सांगितलं. तर आता हा 16 वर्षाचा मुलगा, तर 1646 साल असावं ते, तर त्या 46 किंवा 47 असेल, 1-2 वर्ष. तर त्या आता काय माहितीये का, आपल्या अनोळखी माणसाला आपण भेटायला जाताना कसं जावं त्याचा पण एक धडा शिवाजी महाराजांनी कसा घालून दिला की जो सद्गुरू म्हणून आपण बघणार आहोत तो कसा आहे त्याची परीक्षा पण झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एका ताटामध्ये वस्त्र, प्रावरण, भरजरी आणि अलंकार आणि असे सुवर्ण मुद्रा असा गच्च मोठा भरलेला नजराणा सेवकांच्या बरोबर तुकाराम महाराजांच्याकडे पाठवला. तुम्ही सगळ्यांपैकी ज्यांनी प्रभातचा सिनेमा पाहिलेला आहे त्यांना तो प्रसंग त्यांनी त्या प्रभात सिनेमात इतका सुंदर घेतलेला आहे की ते ज्या वेळेला नजराणा घेऊन आले त्यावेळेला ती आवली घरामध्ये होती आणि ती चिल्ली पिल्ली त्याची, तर तिला खूप आनंद झाला. अहो हे तुमच्यासाठी पाठवलंय आमच्या राजांनी म्हटल्याबरोबर तिला माहित पण नव्हतं कुठला दागिना कुठे घालायचा आहे, पण जसा कुठे काय घालता आला तसा तिने सगळे कपडे अंगावरती आणि दागिने वगैरे घातले, सजून वगैरे बसली. आणि नंतर मग तुकाराम महाराज आले बाहेरून आणि ते बघितलं आपल्या चिल्ल्यांच्या पण अंगावर भरजरी वस्त्र आहेत वगैरे बघितलं. तशी ते म्हणाले, आवले अगं काय तू ध्यान तुझं, इकडे ये असं करून त्यांनी एक एक तो दागिना उतरवला आणि पुन्हा त्या ताटामध्ये ठेवला. आणि मग म्हणाले की हे आपल्यासाठी बाळानं नाहीये. आणि मग नुसता ते सगळं ठेवून परत केलं असं नव्हे, तर त्या नजराण्याच्या ताटामध्ये त्यांनी हा अभंग त्यावेळेला लिहून त्याच्यावरती ठेवला आणि म्हणाले हे तुमच्या राजांना नेऊन द्या की तुम्ही मला हे सगळं का पाठवलं, तर तुम्हाला असं वाटतं मी सुखी व्हावं, पण तुम्हा जे लोकांचं सुख आहे त्यात आम्हाला सुख नाही. आम्हाला सुख कशात आहे, तर विठ्ठल 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 आम्ही पण म्हणतो आणि तुम्ही पण म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा. आणि काय करा तर कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. आणि पुढे काय सांगितलं की म्हणवा हरीचे दास तुका म्हणे ही मज आस. मला जर सुखी करायचं असेल तर तुम्ही स्वतःला हरीचे दास म्हणून घ्या असं त्यांनी सांगितलं. आणि मग तो नजराणा परत गेला आणि शिवाजी महाराजांना कळलं की आपल्याला जे सद्गुरू हवे आहेत ते हेच आहेत. आणि मग शिवाजी महाराज आले, ती पुढची गोष्ट थोडी नंतर सांगते तुम्हाला. पण आपल्याला ते काय म्हणतात त्या अभंगात, काय सांगितलं त्यांनी, तर ते असं म्हणतात विठ्ठल 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 विठ्ठल. तर ह्या तुकाराम महाराजांच्या अशी मोरोपंतांनी एक आर्या लिहिली. काय म्हणतात मोरोपंत या आर्येत, ते म्हणतात मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जडवई कुंठी, नेले जडवई कुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. आयुष्यभर फक्त त्यांनी विठ्ठल 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 म्हणत त्यांनी हे जे जड शरीर आहे ह्या सदेह ते वैकुंठामध्ये गेले. जड शरीरासह असं कोणी जाऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण ते गेले. ही श्रद्धा आहे सगळ्यांची आणि त्याप्रमाणे ते गेले. बरं नुसते गेले का स्वतः,
नाही, त्यांनी सगळ्यांना जोडमुड माझ्यासारखे मूढ लोक आणि ज्यांची बुद्धी जड आहे अशा सगळ्यांना पण त्यांनी शिकवलं की वैकुंठात जाण्याचा मार्ग काय आहे, तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. का बे? कारण हे सगळे कलियुग आहे बरं का. आणि कृतयुगामध्ये ध्यायन कृते यजन यज्ञे त्रेतायाम द्वापरेर्चयन यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम. कृतयुगामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी ध्यान करत असत. मग पुढे त्रेतायुग रामाचं आलं, त्यावेळेला यज्ञ करत असत परमेश्वर प्राप्तीसाठी. आणि श्रीकृष्णाचं द्वापार युग आलं तर त्यावेळेला अर्चन, देवतार्चन ह्याला महत्व होतं. पण कलियुगामध्ये लोकांना हे सगळं करायला वेळ नाही. शांत बसून मेडिटेशन डोळे मिटून करणं शक्य नाही. यज्ञासाठी कितीतरी सामान गोळा करावं लागतं, ऋत्विज लागतात, हे काही शक्य नाही. मग कलियुगात काय शक्य आहे, तर फक्त नाम घेणं. म्हणून परीक्षित राजा द्वापार युगाच्या शेवटी तो जो महाभारतातला परीक्षित राजा जो शेवटचा, त्याला भागवत कथा सांगायला शुकमुनी आले होते. ते शुकमुनी परीक्षित राजाला काय म्हणाले, कलौ दोष रिधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तनात् देव कृष्णस्य मुक्त संग परं व्रजेत. त्यांनी काय सांगितलं की कलियुगाचे खूप दोष आहेत, पण जरी खूप दोष असले तरी एक मात्र गुण ह्या कलियुगामध्ये आहे. आणि तो काय आहे की कृष्ण, देव जो कृष्ण आहे त्याचं जर सतत नाव घेतलं तर ह्या सगळ्या दोषांचा परिहार होतो आणि माणूस परमेश्वर प्राप्त करून घेऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं. आणि मग आपल्याला तरी सगळे संत आतापर्यंत काय सांगत आले, हेच सांगत आलेत ना. काय म्हणतात, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता बदली बदता घरी दारी शय्ये वरी अति सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि समर्थ रामदास काय म्हणाले, समर्थ रामदास म्हणाले, अहो आपण जन्माला आल्यापासून सगळी जण त्या मृत्यूच्या दिशेने सारखे सरकतो, संसरती सारखे पुढे पुढे सरकत आहोत. आणि हा वेळ कसा जातो आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि म्हणून काय करा, तर सारखं रामाचं नाव घ्या. घटका कडे गेली तास वाजे धनाणा आयुष्याचा नाश होतो राम कार्य मनाना. घटका कडे गेली तास वाजे धनाणा आयुष्याचा नाश होतो राम कार्य मनाना. रात्र नाही दिवस नाही संगे गेली ऐसी आठवा प्रहरांची
घरातलं जे मुख्य ठिकाण असायचं की नाही, तिथे तो तास असायचा एवढा मोठा लावलेला, आणि त्याच्यावर एक तास गेला, एक टवटव, मग 2, मग 3, 12 वाजता 12, पुन्हा 1 पासून सुरुवात, असा तो तास होता. आता आपल्या हातात मोबाईल आले, आणि मोबाईल आल्यामुळे हा बघा मोबाईल, मिनिटाचा हिशोब आहे आपल्याकडे, आणि कसं पुढे जातो वेळ ते आपल्याला कळतं. मग आपल्याला ते काय म्हणाले, ते म्हणाले म्हणून कंठी विरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आता हे जे तुळशी जे सांगितलंय ते 108 मणी आहेत, आणि 108 मण्यांची एक माळ जरी सबन दिवसभरात आपण केलू शकलो तर तेवढं सुद्धा भगवंताला प्रिय आहे. तो म्हणतो दिवसभरात तू एक माळ कर 108. त्या 108 मण्यांचा काय हिशोब आहे, तर 108 याचा हिशोब असा आहे की सबंध 24 तासामध्ये 21,600 वेळा आपण श्वास घेतो. पण त्यातली 12 तास तर आपल्या कामात जातात की नाही, पण उरलेले 12 तासामध्ये तरी आपण नामस्मरण करावं असं अपेक्षित आहे. कारण मनुष्य हा एकच असा आहे की ज्याला स्वतःचं हित कशात आहे ते कळतं, बाकीच्या प्राण्यांना ते कळत नाही. आणि मग ते उरलेले जे 12 तासातले श्वास आहेत ते किती आहेत, तर 10,800 आहे. निम्मे 21,600च्या निम्मे 10,800. मग त्यातली 2 शून्य काढून टाका, उरले किती, 108. आणि म्हणून 108. आता ती जी माळ आहे, ही तुळशीची माळ, ही माळ अशी जर धरली तर ती हा तर्जनी तिला लावायची नसते, आणि इथून आपण एक नाव घ्यायचं, 1 मणी ओढायचा, नाव घ्यायचं, 1 मणी ओढायचा, नाव घ्यायचं, 1 मणी, आणि तर्जनी नाही वापरायची. का? कारण सांगितलेलं आहे भर्जनम भवभीजानां तर्जनम अर्जनम सुख संपदा तर्जनम यमदूतानां राम रामेति तर्जनम. असं जर का नाव घेतलं तर भवसागराचं हे जे बीज आहे ना, की जे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यायला भाग पाडत असतं, त्याचं बीज भाजून जातं. भर्जनम भवबीजानां. आणि त्यामुळे काय होतं, सतत नाव घेतल्यामुळे कधी आपल्यावर आलेली संकट नाहीशी होतात, आणि सुख आपल्याकडे येतं ते आपल्यालाच कळत नाही. आणि मग आपण म्हणतो अरे भगवंताने माझ्यावरचं संकट दूर केलं बरं, असं आपणच म्हणतो. आणि मग तर्जनम, ही जी तर्जनी राहते ना, त्या तर्जनीने यमदूतांना ती बाहेरची वाट दाखवली जाते. आणि म्हणून सतत नामस्मरण करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना न्यायला यमदूत येत नाही, तर कोण येतं, स्वतः भगवंत तिथे येतात, है ना. अनुप जलोटांचं आहे ना की जब प्राण तन से निकले तेव्हा तुम्ही या इकडे, असं त्यांचं एक भजन आहे, फार सुंदर. तर असं ते नामस्मरणाचं खूप महत्व आहे. आणि एकादशीच्या व्रताचं तुम्हाला काय सांगायचं, तर एकादशीचं व्रत हे खूप अंबरीश राजा कृतयुगातला, म्हणजे हरिश्चंद्राच्याही आधीचा आहे, तिथपासनं एकादशीचं व्रत आपल्याकडे चालत आलेलं आहे. आणि एकादशीचं व्रत करतात म्हणजे काय करतात, तर दशमीला दुपारी 12 वाजता जेवलो की मग उपास सुरू, आणि तो एकादशीचा पूर्ण, आणि द्वादशीला दुपारी 12च्या नंतर देवाला नैवेद्य करून पारणं फेडायचं असतं. म्हणजे पूर्ण 48 तासाचा उपास होतो. आणि या 48 तासाच्या उपासामुळे सगळ्या आधी आणि व्याधी पळून जातात. सगळे जे वारकरी असतात ते ही एकादशीचा उपास हा असा करतात. आपण मध्यंतरी विसरलो आणि आपण सुरू केला साबुदाणा महोत्सव. आषाढी एकादशी म्हणजे पर्वणी असते. काय काय करू, अहो त्या वरी तांदूळाचा हे करतात, इडली डोसा, नंतर बटाट्याचं राजगिऱ्याचं पीठ वापरून बटाटे वडा करतात. ह्या आम्हाला एक दिवस सुद्धा अशा पदार्थांशिवाय राहता येत नाही. पण ह्या 48 तासांचं काय महत्व आहे ते 2016 साली जपानी संशोधक आहेत, या योसुहोमा, नाव लक्षात पटकन नाही येत मला, मोहियोमी, तर ते त्यांना त्याच्याबद्दल
नोबेल पारितोषिक मिळालंय 2016 मध्ये, आणि ते काय सांगतायत 48 तासांचा उपास करा. असा 48 तासांचा उपास केल्याचा काय फायदा आहे? त्याला ऑटोफॅगी, तुम्ही जाऊन बघू शकता, वेबसाईटवर आहे ते, ऑटोफॅगी असं त्याचं नाव आहे. तर त्या ऑटोफॅगी मध्ये काय, पहिले जे 24 तास जर तुम्ही काहीच खाल्लं नाही तर या मेंदूला सूचना जाते की आता आपल्याला हे पचनाचं काम करायचं नाहीये. अशी एकदा सूचना गेली की मग तो काय सुरू करतो, आपल्या शरीराचं क्लिनिंग सुरू करतो. अहो, आपल्या घरी जर आपल्याला कधी क्लिनिंग साठी माणसं बोलवायची असली तर एक दिवस आपल्याला सुट्टी घ्यावीच आहे ना. स्वयंपाक नाही, दिवाळीची साफसफाई करायची असली तर त्या दिवशी स्वयंपाक नाही आपण करू शकत, असं आहे. किचनला सुट्टी देतो, तर पोटाला कधी सुट्टी देणार? आणि ती काय सांगितले त्यांनी, 15 दिवसातनं एकदा करायचं. एकादशी ही दर 15 दिवसातनं एकदा येते. आणि कॅन्सर कोणालाही होणार नाही, अल्झायमर कोणालाही होणार नाही, त्याची ही हमी आहे. पण हे आम्हाला बाहेरच्या देशातून आलं की आम्हाला कळतं, तोपर्यंत नाही. पण आमच्याकडे ही असा 48 तासाचा उपास अंबरीश राजाच्या वेळेपासून चालू आहे. आणि पुढे काय तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मी मज आस. दास व्हायला सांगितलेलं आहे. दास म्हणजे काय, जो सदा सदा असा कर्तव्य करत असतो, काम करत असतो, तो दास होतो, है ना. आमचे पंतप्रधान म्हणतात मी सेवक आहे, पण ते काय नाटक म्हणून नाही म्हणत. काही लोकांना वाटतं की ते नाटक आहे, खरोखरच ते नाटक नाही करत, खरोखरच ते सेवक भावानीच सगळं काम करतात. आणि असे जे दास असतात ना, तो ते देवाला अतिशय प्रिय असतात. त्यामुळे काय सांगितलेलं आहे, श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम. अशा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. आणि त्या 9 पायऱ्यांपैकी श्रवण तुम्ही करताय सगळे, नंबर 1 श्रवण करणारे नंबर 1. आणि कीर्तन मी करते नंबर 2 माझा नंबर 2 आहे बरं का. आणि नामस्मरण आपण सगळेच करतो. तर ते नामस्मरण ह्या 3 भक्ती सगळी जण करू शकतात. पण त्याच्या पुढची पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूंना ज्यांना भाग्याने लाभ होतो, त्यांच्या आयुष्यात सद्गुरू येतात, त्यांना ती पादसेवन भक्ती घडते. आणि एकदा पादसेवन भक्ती घडली की तो जो ईश्वर आहे तो चराचरामध्ये सगळीकडे दिसायला लागतो. आणि असा तो सगळीकडे दिसायला लागला की अर्चन भक्ती सुरू होते. आणि अर्चन भक्तीतून हळूहळू वंदन भक्तीकडे, म्हणजे कृतज्ञता वाढत जाते, अहंकार कमी होत जातो. असं हे भाग्याने काही लोकांच्या बाबतीत घडतं. आणि त्याच्याही पलीकडची जी 3 पायऱ्या आहेत त्या म्हणजे दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. मग 7वे भजन काय, समर्थ रामदास म्हणतात, 7वे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी. आता देवद्वारी म्हणजे देवळात झाडायला जायचंय, देवळातच काम करायचे आहेत का, असं नाही. आपण जी नेहमी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण जी कामं करतो ती सगळी देवाचीच कामं असतात. कारण बघा, एवढ्या आपल्या अवतीभोवती वावरणारे सगळे ईश्वराचेच अवतार आहेत, त्यांना जाणीव नाहीये ती. हे सगळे जीव जे आहेत ते ब्रह्मस्वरूपच आहेत. पण ज्यांना त्याची जाणीव आहे ते त्या सर्वांच्यावर प्रेम करतात. पण ज्यांना त्याची जाणीव नाही ते भेदाभेदाने त्यांच्याकडे बघतात. पण तसं नाहीये. मग काय आहे तर जे आता शिवाजी महाराजांनी काय केलं, म्हणवा हरीचे दास असं त्यांना सांगितलं. मग हरीचे दास म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. मी असेन पण मी नसेन सुद्धा, पण हे राज्य होणारच. तर हे ह्याला म्हणतात दास्य भक्ती. तो मालक आहे, तो करवून घेणार आहे आणि मी मात्र त्याचा दास आहे. तर तुकाराम महाराज त्यांना काय सांगतात की तुम्ही
आता ज्या वेळेला हा नजराणा परत आला शिवाजी महाराजांकडे, तेव्हा शिवाजी महाराजांना कळलं की हाच आपले खरे सद्गुरू आहेत. म्हणून ते स्वतः धावत तिथे आले त्यांना नमस्कार करायला. कारण आता कळलं की खरं निस्पृह निरीच्छ हेच आहेत, म्हणजे तेच सद्गुरू. आणि म्हणून मग तिथे आल्यावर त्यांना काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, माझा अवधी जवळ आलेला आहे आणि त्यामुळे राया मुला तू काय कर, तू त्या रामदासी लावा वेगी तू तुझं ध्यान असा 354 क्रमांकाचा अभंग आहे बरं गाथेमध्ये, की धरू नये आस आमुची आता तू नमन अर्पी रामदासा राया मुला असावे कल्याण सद्गुरु शरण जाई बापा. असा अभंग त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलाय. आणि तिथून पुढे शिवाजी महाराज मग समर्थांची भेट व्हायला वेळ लागला त्यांना, मध्ये अजून 1 वर्ष गेलं, पण लगेच काही समर्थांची भेट झाली नाही. पण तुकाराम महाराज त्यांना जो बोध दिलेला आहे तो बोध मात्र त्यांनी घेतला आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं स्वराज्याचं स्वप्न 1674 साली पूर्ण केलं. आणि म्हणून ते त्यांनी दिलेला बोध काय होता शिवाजी महाराजांना, पूर्वरंग पदामध्ये ते तेच सांगतात. काय सांगतात? तर आज आहेतच हरिभक्ती परायण प्रभाकर दादा, त्यांना मी सांगते की तुम्ही एक मध्यंतरामध्ये भजन म्हणा आणि त्यांचं नारदीय कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे मध्यंतरात बुवांना हार मुक्ता हे बाई मी हार आणलाय ना, त्याला पण सॉरी. आम्हाला बोनस आहे बरं का, तर फक्त बुवांना हा गाण्याची पद्धत काही जण वारकरी कीर्तनाला पण मृदंगालाही मिळते हा गाणं जातो असो. जरी मध्यंतरातलं गीत जे असतं कोणी म्हटलं तरी चालतं, आपल्यापैकी कोणाची तयारी आहे का मला माहित नव्हतं, म्हणून मी ती जबाबदारी घेतली. जरा हे त्यांचं काम होतं. हो ठीक आहे. काका मांजरेकर काकू, तुम्ही यजमान आहात, प्लीज हे काटून नका. आजी आजोबा
कोचेस तुम्ही त्याला देता. मी पण छोटीशी भेट त्याला आणली आहे ना. आणि काकू, आमच्या व्हॉलेंटियर्स ना प्लीज तुम्ही शलाका, ईशानी, हो सॉरी, ईशानी आणि अनुला वैशाली गेली का? वैशाली गेली घरी? हा, वैशाली आणि अनुला, हा वैशालीला पण गौरी घेत नाहीये, मग आपण ईशानी त्यांच्या सुनबाईंसाठी आणि अगदी छोट. सो मच. काका तुम्ही एक मिनिट, आपल्याकडून सगळ्यांकडून माझी मैत्रीण आणि माझी इच्छा पूर्ण केली कीर्तनाची. गोरेगावला तिने केलं तेव्हा मी इथे होते, मला खूप वाईट वाटलं. आज इथेच तिने इच्छा पूर्ण केली. तर शब्दरूपी फुलांचा गजरा तिने आपल्या समोर ठेवला. तिने सांगितलं मला असाच गजरा दे, त्याप्रमाणे मी तिला देते. आणि नाही निर्मळ जीवन काय करील साबण, असं आपण भारतात म्हणतो. पण ह्यांचं जीवनच निर्मळ आहे. तर क्रोएशिया सांगतं की आमचं लव्हेंडर साबण वापरा, निर्मळ जीवन आणखी निर्मळ होईल. त्याप्रमाणे म्हणून तो हार मी त्यांना घालायला सांगत होते. घालणाऱ्याचे त्याबद्दल मला माफी करा. आणि हे निर्मळ साबण आणि दुसरं असं की माझ्या वाचनात आलंय, इथे पुस्तकं खूप छान छान ठेवली तिने. कोणी घेतंय आता, कोणी घेत नाहीये. पण सुरुवातीला आम्हाला हाच विरंगुळा होता. त्या वाचनात माझ्या आलं, मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. आणि ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताई. म्हणून आपण नेहमीच म्हणतो निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. खूप छान. मध्यंतरी जी संगीतिक सेवा असते त्याच्याविषयी आज आता सगळं दिंडी निघालेली आहे, कीर्तनही सुरू आहे. त्यामुळे हे भक्तीचं जे वातावरण आहे त्याला साधेसे भजन आहे ते आपण सगळ्यांनीच करूया. मी म्हटलं तरी तर तुम्हाला विनंती आहे की ज्यांनी टाळ आणले असतील, गुळगुळा कुठली वाद्य असतील त्यांनी मुक्तपणे वाजवा. काही आपल्याला येतो नाही येतं म्हणायचं नाही. भगवंताची सेवा ही सगळ्यांनी करायची. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 तुला साज आली तुझा लेकराची
लेकरांची विठू माऊली. माऊली, 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 रूप तुझे. माऊली, 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 रूप तुझे. विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. छान. तर आजचा खरोखरच भक्तीचा अगदी रंग इतका आलेला आहे आणि ब्रह्मरसात आपण सगळे न्हावून निघतोय. तर अशाच एक आजीबाईंची मी कथा तुम्हाला आता सांगणार आहे की ज्या आयुष्यभर विठ्ठल 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 म्हणत त्यांनी आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेतलं. नुसतं ऐकलं नाही. आम्ही बरेच वेळा लोक संत काय सांगतात, कीर्तन काय सांगतात, तर आम्ही फक्त ऐकतो आणि बाहेर गेल्यानंतर चप्पल घातल्यानंतर अहो काय आजचं कीर्तन सुंदर झालं, काय सांगितलं ते माहिती आठवत नाही आता. चप्पल घातली की आम्हाला लगेच विसरायला होतं. पण तसं ते बाईंचं नाही झालं, म्हणून मी त्यांचीच कथा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आता. वऱ्हाड देशी ब्राह्मण विधवा, वऱ्हाड देशी ब्राह्मण विधवा, राही केवळ ग्रामी. वऱ्हाड देशी ब्राह्मण विधवा, राही केवळ ग्रामी. साधक देहाचे करण्यास, साधक देहाचे करण्यास, व्रत राही सदा नामी, व्रत राही सदा इथे आता मी कुठल्याही माझ्या या कथानकात कुठेही ब्राह्मण शब्द आला तर काय समजायचं, ते विटेवरचं जे परब्रह्म उभं आहे त्या ब्रह्माला जाणणारा तो ब्राह्मण. इथे जातीवाचक अर्थ नाही. तर अशी ती वऱ्हाड प्रांतात राहणारी आजी ती, बरं का. आणि ती स्वतःचं सार्थक कसं करायचं हे तिने अनेक कीर्तनांमधनं ऐकलं होतं आणि म्हणून रत राही सदा नामी, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तिने ऐकलं होतं अनेक कीर्तनांमध्ये. त्या गावामध्ये कीर्तन पूर्वीच्या काळी बरं का कीर्तन 12 महिने असायची. आणि माझं असं भाग्य आहे की 12 महिन्याची कीर्तनं असलेली 5-6 मंदिरं मला मिळाल्यामुळे मी महिन्याची कीर्तनं करू शकले. आता यांनी गोरेगावच्या कीर्तनाचा उल्लेख केला, त्यावेळेला मला सलग 15 दिवस प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत कीर्तन करायला मिळालं. आणि हे परमेश्वराचा योगच असतो, आपल्याला असं करायला मिळणं आहे. म्हणून तर तुम्हाला सांगते, आता हल्ली काय झालंय माहितीये का, उत्सवापुरती कीर्तनं करतात. कधी 7 दिवसाचा उत्सव असतो, पूर्वी 10 दिवसाचे 20 दिवसाचे असे की आता 2 दिवसावर 3 दिवसावर आले. पण त्या आजी जेव्हा होत्या ना त्यावेळेला 12 महिन्याची कीर्तनं. आणि मग त्यांनी त्या कीर्तनात काय ऐकलं होतं, जन्मासी येऊनी पंढरी, जन्मासी येऊनी
खरंच एकदा ना पंढरपूरला गेलं पाहिजे. आपलं एवढं आयुष्य आता सरत आलंय खरं सांगायचं तर, पण आपल्याला काही पंढरपूरला जायला मिळालं नाही आणि अजून आपल्याला विठुरायाचं दर्शन घडलेलं नाही. म्हणून ती सारखी विचार करत होती काय करू काय करू, म्हणजे मला विठ्ठलाचं दर्शन होईल. ती म्हणायची सगळेजण म्हणायचे आजी अगं काय आहे तू, कशासाठी चाललंय तुझं हे सगळं. म्हणती मला प्रत्येक वेळेला आषाढी कार्तिकी आली नाही त्या गावातली दिंडी निघाली की ती सगळ्यांना जाऊन भेटायची, अहो मला तुमच्या बरोबर नाही, अहो मला तुमच्या बरोबर. पण मग ते म्हणायचं का तुला कशाला जायचंय पंढरपूरला आजी, तू इथे बरी आहेस ना, आम्ही प्रसाद घेऊन येतो की तिकडचा, असं सगळे तिला म्हणायचे. तर ती म्हणायची मी कीर्तनांमधनं खूप ऐकलंय. काय ऐकलंय? विठू समजावे पंढरीच्या यात्रे जावे, विठू समजावे पंढरीच्या यात्रे जावे, आषाढी कार्तिकी दोन्ही वारी करीती भक्तीचे अधिकारी, त्यास मुक्ती हरी देतो चारी, त्यास मुक्ती हरी देतो चारी, ते मन ठावे पंढरीच्या यात्रे जावे, विठू समजावे पंढरीच्या यात्रे जावे. नाही मजला कन्यापुत्र, संयोग जीवलग मित्र, ना घर फुटके भिक्षा पात्र, ना घर फुटके भिक्षा पात्र, दुःख वदावे पंढरीच्या यात्रे जावे, विठू समजावे पंढरीच्या यात्रे जावे. अहो आपलं दुःख ऐकणारा तो एकच विठुराया आहे हो, बाकी कोणाला आपण आपलं दुःख सांगणार. मला कोणी नातलग नाही, मला कोणी जीवलग नाही, माझ्या घरात घर नाही, घर सुद्धा माझं कसं आहे, घर फुटकं भिक्षापात्र तेवढं माझ्याकडे, बाकी माझ्याकडे काही नाही. मग आता हे दुःख मी कोणाला सांगणार. तर पंढरपूरला जावं आणि त्या विठुरायाला हे दुःख सांगावं असं म्हणून ती सारखी वाट बघत होती. प्रत्येक वर्षी आषाढी यायची, आषाढीला दिंडी निघायची आणि हिची त्याच्यात चुळबुळ चुळबुळ अस्वस्थ व्हायची, मला जायला मिळालं पाहिजे, मला जायला मिळालं. पण तिच्याकडे काही पैका पण नव्हता एवढा लांब, वऱ्हाड प्रांत कुठे आणि पंढरपूर कुठे, एवढ्या लांब जायचं तर काही पैसा तर तिच्या जवळ हवा की नाही, असं एकाने तिच्या लक्षात आणून दिलं. तेव्हा मग तिने काय केलं, आजूबाजूच्या पंचक्रोशीत हिंडून फिरून भिक्षा मागितली आणि ती जी भिक्षा मागितली त्यात लोकांनी काय केलं, आता मी तुम्हाला कथा सांगते ना, त्यावेळेला रुपये आणि पैसे असं चलन होतं बरं का, आत्ताच नाही. आता आपण कोणाला द्यायला गेलो ना तर त्यांना 1 रुपया टाकला की म्हणतात 1 रुपयात काय येणार, 10 रुपये टाका सांगतात की नाही. तर अशी गोष्ट. तर त्यावेळे तिला पैसे कोणी नाही हो दिले, कोणी एखाद दुसरा पैसा पैसा असं दिलं, पण पीठ मात्र तिला मिळालं. ते सगळं तिने गोळा केलं आणि आषाढीची पुन्हा एकदा आली वारी आणि मग तिला पुन्हा ती बेचैन झाली, मला कोणी नीट का, एवढ्या लांब जायचं तर मला हवं ना कोणीतरी. आषाढीची वारी सन्निध पतरी मनी कंटावरी कोमलती, आषाढीची वारी सन्निध पतरी मनी कंटावरी कोमलती, म्हणे द्रव्य नाही देशमन काशी, पंढरीची कैसी जाऊआका, पंढरीची कैसी जाऊआका, आषाढीची वारी सन्निध पतरी मनी कंटावरी कोमलती. एकानं विचारलं, ते काय असतं माहिती, गावामध्ये ना सगळेजण मिळून ग्रुप ठरवतात आणि दिंडीचा, आणि त्यांची नावं वगैरे आणि त्यांचा एक म्होरक्या असतो, तर त्याप्रमाणे ते करतात आणि निघतात. तर तिने विचारलं, मला न्या रे, मला पण न्या रे, मला जायचंय पंढरपूरच्या विठोबाचं. ते मला तिला ध्यासच लागला होता.
तसे ते म्हणाले, आजी तुझं वय काय? तर ते म्हणाले, हे बघा असं की 100 पकडून चला काय, आणि त्या 100च्या वर 8 म्हणजे इतके झाले. अगं आजी तुला कशाला आता त्या पंढरपूरला जायचं आहे, तू इथे बरी आहेस. आणि ती म्हणाली त्याला, अरे बाबा मी ऐकलंय ना कीर्तनांमध्ये, काय ऐकलंय, सुखाला की करीसी तळमळ, सुखाला की करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानो रान, तुझे दोष पळती रानो रान, सुखाला विचलित तळमळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. मग तू अवघाची सुखरूप होसी. लोटांगण खाली काम हातवारी, लोटांगण खाली काम हातवारी. हरण करुणी नाचावे गरुड पारी, कान धरुणी नाचावे गरुड पारी. मग तू अवघाची सुखरूप होसी. नामा म्हणे उपमा काय द्यावी, नामा म्हणे उपमा काय द्यावी. माझे जीवीची हौस पुरवावी, माझे जीवीची हौस पुरवावी, माझे जीवीची हौस पुरवावी. मग तू अवघाची सुखरूप होसी, मग तू अवघाची सुखरूप होसी. आता कोणीच आपल्याला काही थारा देत नाही, कोणी आपल्याला न्यायला तयार नाही. आता आपण काय करायचं, शेवटी त्या आजीने असं ठरवलं की आपण जायचंच. आणि मग जे काय पीठ मीठ आणि जे काय 2-4 थोडेसे पैसे होते, पैका म्हणतात त्याला, ते तिने उपरण्याला बांधलं. आणि एक दिवस तिने निश्चय केला आणि बाहेरच पडली. त्या गावावरनं जाणाऱ्या जी दिंड्या होत्या त्या दिंड्यांबरोबर चालायला लागली. आणि चालताना विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी ज्या दिंडीबरोबर चालायची, त्या दिंड्या भराभरा पुढे जायच्या आणि मागच्या दिंड्या यायच्या, मग त्यांच्या बरोबर चालायचं. पुन्हा त्या दिंड्या पुढे जायच्या, आणखीन मागच्या दिंड्या यायच्या. अशी ती हळूहळू तिच्या पावलांनी चालतच राहिली. आणि कुठे पोहोचली बघा, नित्य यात्रा Yeah.
गावापर्यंत आली आणि तिथे आहो ती चंद्रभागा अशी मध्ये असते आणि ती चंद्रभागा माहितीये ना चंद्राकृती आहे, तर ती चंद्रभागा होती. तिला एवढा पूर आला म्हणजे आली आता ती चंद्रभागा ओलांडली की पंढरपुरात पोहोचणार. बरं काय एवढी बिचारी चालत चालत आली आणि काय बघतीये, तो चंद्रभागेस आला पूर, गोमाई झाली चिंतातुर, म्हणे अशक्त दुबळी फार, पहिले पैरती रास मज कोण. आता याच्यातून मला पलीकडे कोण देणार. मग ती एका याच्या नावेच्या जवळ गेली, कारण लोक नावा लावल्या होत्या आणि त्या नावांमध्ये दिंड्या बसत होत्या आणि चालल्या होत्या. तेव्हा एका नावेच्या जवळ गेली, अरे बाबा मला नेशील का र, मला पंढरपुराचं दर्शन, मी इतक्या लांबच्या गावावर ना आली रे बाबा चालत चालत, मला ने रे तुझ्या. तो म्हणतो आजी 2 आणे तिकीट आहे. किती? 2 आणे आहेत का तुझ्याकडे पैसे, तर ये या होडीमध्ये. तर ती नाही रे बाबा माझ्याकडे कुठल्या आलात पैसा, असंच मला एवढ्या एका म्हातारीचं तुला जड ओझं आहे का. तर तो म्हणाला नाही आम्हाला वेळ नाही, चल 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 असं म्हणून जड असा तिचा हात असा हात केल्याबरोबर ती धपकन तिथल्या पाण्यामध्ये पडली आणि हळूहळू त्या सगळ्या त्या निघाल्या. त्या सगळ्याच दिंड्यावांचे लोक काय म्हणत होते, अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा. पलीकडे पोहोचल्या आणि एकटी गोमाई इथे राहिली हा अलीकडच्या तीरावर. आणि मग ती सर्व ही यात्रा गेली पाही, उरली एकटी गोमाई, म्हणे आता करू काही, बसून राही रडत बसली तिथे. त्याचे काय चिरगुट तिचं ओलं झालं होतं ते पिळून काढलं आणि तिथे वाळवंटात बसली रडत. दुस्तर संचित माझे, दुस्तर संचित माझे, विठ्ठल दर्शना करुणी आस, केले मी नानासायास, त्यांची सार्थकता व्हायास, त्यांची सार्थकता व्हायास, काहे देवा नावडले, काहे देवा नावडले, दुस्तर संचित हे माझे, दुस्तर संचित हे माझे. असं म्हणून ती रडत बसली आणि रडत बसल्यावर ती तिथे रडत बसली आणि आता काय करणार, कसं जाणार पलीकडे. किती आपण कष्ट केले, आपलं संचित असताना ते संचितातच नाहीये आपल्या विठ्ठलाचं दर्शन. म्हणून अशी वेळ आली, किती लांब आपण कष्ट करून आलो, चालत चालत आलो, पण त्या पांडुरंगाला काही आपली करुणा येत नाही, आपल्याला काय त्याचं आता दर्शन होत नाही. म्हणून ती रडत बसली. तेवढ्यात तिथे एक जण बलदंड काळा कभिन्न, इथे ते म्हणतात ना तावीज बांधलेला, असा तो आला एक जण तिथे. आणि तो म्हणतो काय, तो म्हणतो
ऐसी करुणा वाणी ऐकून विठ्ठल सद्गद झाला. ऐसी करुणा वाणी ऐकून विठ्ठल सद्गद झाला. करुणी वेश मग कुणी कोल्याचा धावत तेथे आला. धावत तेथे आला. कोण म्हणे तू बसली येथे, सांगे जंगल मजसी. पहिलंच रात्री असेल जाणे, तरी तू चलवे गेसिया. तरी तू चलवे गेसी. पण ती म्हातारी एकदम ही होती बरं का. असं कोणीतरी येऊन म्हणाला चल तर ती जाणाऱ्या ती नव्हती. ती एकदम सावध झाली, कारण आधी तिला मिळालेला होता ना चांगला त्या नावाड्याकडून. म्हणून ती विचारते, सवती बोले कोण सांग तू मजसी आधी बारे. सवती बोले कोण सांग तू मजसी आधी बारे. देवा म्हणे मज पांड्या कोणी, म्हणती जन हे सारे सारे. म्हणती जन हे सारे. पांड्या कोळी इकडे त्रिकोणी असतं कमरेला लावलेलं. आता नाही, आता कवळी सुद्धा आपल्याला त्या जुन्या ट्रॅडिशन. आणि इथे डोक्याला पण त्रिकोणी रुमाल बांधलेला असतो. असा तो आला तिथे आणि म्हणाला चल माझ्या बरोबर. तेव्हा ती म्हणते अरे माझं हे एकच चिरगुट आहे, हे ओलं झालं तर काय करणार, माझ्याकडे दुसरं चिरगुट नाही रे नेसायला. आणि मग दुसरं मग तिला की माझ्याकडे पैसा पण नाहीये. म्हणे बापा मी दुर्बळा, नाही धन माझे जवळ. घेऊन हे पीठ उंजळ, नेशील तरी येते. तिने काय केलंय, 2 पैसे आहेत ना ते साठवून ठेवले, त्या तिकडे दानपेटीत टाकायचे बरं का. म्हणून ते द्यायचे नाहीये दत्ता कोणाला. आणि मग ती त्याला ते पीठ घेऊन नेणार असलास तर नाही बाबा मला. तर तो म्हणतो काय माहितीये, तो पांड्या कोळी तिला म्हणाला, ऐकुनी बोले पन्नगशाई, मी कोणाचे नघेची गाई. दीन जनाचे उतरू पाणी, पंढरीत रांगतो. पन्नगशाही म्हणजे जो शेषावरती झोपलेला आहे त्याला पन्नग म्हणतात. पन्नगशाही पुढे तिला काय म्हणाला, ऐकून बोले पन्नगशाही, मी कोणाचे न घ्यायची नाही, मी देतोच उलट लोकांना, मी कोणाचं काही घेत नाही. तेव्हा त्याला चल निघायचं. आणि मग त्यानं तिला पाठगुडीला घेतली आणि निघाला. ते पूर आलेला ना, त्या पुरात त्यानं उडी टाकली आणि पलीकडे नेऊन तिला खाली सोडली. तेव्हा ती काय म्हणते, तिला एकदम आनंद झाला की आपण आता मगाशी पलीकडच्या तीरावर होतो, आता इकडे आलो आणि हे पंढरपूर दिसायला लागलेलं आहे. आणि वाटे अद्भुत चित्ता, वाटे अद्भुत चित्ता, न तुझे भिजलेची लेशही अंग. माझेही त्याच परी, माझेही त्याच परी, ओरणी मज आणली कशी सांग. त्यानं तिला जे खाली ठेवलं, कारण त्याचे इतके हजारो भक्त तिकडे वाट बघत होते ना, तिला खाली ठेवून तो लगेच भराभर निघून सुद्धा गेला. पण आता त्या म्हातारीच्या पायात बळ आलं, ती एकदम
उठून उभी राहिली आणि तुरु 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 चालायला लागली. आणि अशी चालायला लागल्याबरोबर तिच्या मुखातलं नाव पण जलद गतीनं यायला लागलं. त्वरित मग निघाली विठ्ठला दर्शनाचे, परम मुदित चित्ते गातसे नाम वाचे. विठ्ठल 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 पोहोचली तर तिथे राहुट्या लागलेल्या होत्या. पण आज उपासाचा दिवस होता ना, उद्या एकादशी आहे, तेव्हा पण उपवासच आहे. त्यामुळे तिथे काय चाललं होतं, कीर्तन आणि गजर ह्याचा सगळा रामघोष चाललेला होता. टाळ मृदुंग पताकांचे भार असं सगळीकडे ते चित्र होतं. आणि तिथे ती येऊन पोचलेली आहे. ती रात्र तिची गेली उत्सुकतेमध्ये की उद्या दर्शन घ्यायचं आहे. आणि मग ती सकाळी तिने काय केलं, ते जे चिरमुट होतं ना त्याचा अर्धा भाग आधी वाळवून काढला धुवून, मग दुसरा तो नेसून घेतला, तो दुसरा अर्धा भाग वाळवून घेतला, असं तिने ते. आणि मग सकाळी स्नान करून ती पांडुरंगाच्या दर्शनाला तिथे आली मंदिराच्या पायाच्यात. आणि मग बघते तर काय ह्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या. आणि मग तिचे पाय पुन्हा एकदा लटपटायला लागले. आलो तर खरं आता अगदी मंदिरापर्यंत आलो, पण दिसणार का हो मला माझा पांडुरंग मला दिसणार का, असं तिला सारखं वाटायला लागलं. आणि मग ती एक त्या वडाच्या झाडाखाली बसूनच राहिली आणि रडायला लागली. करू आता काही श्रम सकलही वाटतील था, कथू कोणासी मी अघटित निज प्राप्त न कथा. वदोनिया ऐसे रडनसरी खार मगती, तदा झाला तेथे प्रकट मग तो रुक्मिणीपती. पण तो कसा आला, अहो त्यानं खाली धोतर होतं सोहळं, हातामध्ये कमते तांब्या आणि हे असतं ना फुलपात्र आणि त्याच्यामध्ये पळी, असा तो आला होता जानुभव वगैरे. आणि तो अहो आजी, अहो तुमच्या कुळाचा मी पुरोहित आहे, माझं नाव हरिपंत मी आहे, तुम्हाला दर्शन घडवणं हे माझं काम आहे. पूर्वीच्या काळी होतं, आम्ही एकदा गेलो होतो पंढरपुराला, तर आमचे जे आधीचे कोण कोण येऊन गेले त्यांची नावं वगैरे लिहिलेली त्यांनी आम्हाला दाखवली होती ती चोपडी. तर तसं ते पूर्वीच्या काळात, हल्ली काय मला माहिती नाही, कारण हल्ली बडवे गुरुजी बरेच दिवसात आम्ही आता गेलो नाही, पण तसं तर तुमच्या आम्ही कुळाचे पुरोहित आहोत, चला मी तुम्हाला दर्शन घडवतो आणि धरा माझा हात आणि डोळे मिटा असं म्हटलं. आणि मग त्या आजीने आधीच सांगितलं माझ्याकडे पैसे नाहीत बरं तुला द्यायला, असं आधीच सांगेल. तर चला हो, माझं ते कामच आहे तुम्हाला दर्शन घडवणं. आणि क्षणात नेऊन विठ्ठल मूर्तीच्या समोर उभं केलं. तो काळ वेगळा होता, आता काय 30-30 लाख लोक, त्यामुळे ते कळसाचं दर्शन घेऊन येतात. आमच्या लहानपणी आम्ही 3 लाख लोक जायचे पंढरपूरला, हे वाचलेलं आहे. आता या आजी गेल्या तेव्हाचं काय माहिती नाही, पण त्या पंढरपुरात मंदिराच्या समोर जाऊन उभा राहिला आणि डोळे भरून बघायला लागला की ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मी आले, माझं दुःख त्याला सांगायला आले, पण आता दुःख विसरल्या. आणि समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननीत पाणिं मंडलम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं पंचनेत्रं सदय धवल हास्यं विठ्ठले चिंतयामि. पंढरीनाथ महाराज की जय. आणि अश्रू ओघळायला लागले हो दोन्ही डोळ्यातनं. सुकुमार काय हो ते दर्शन, ते दर्शन पाहिल्यावर मूळ राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवीशची काळा
होतोय ना, अहो आजी चला चला असं. आणि लगेच त्यांचा हात धरला आणि नेलं त्यांना बाहेर. पुन्हा होतं तिथे नेऊन सोडलं. पण आता त्या आजीला इतका आनंद झाला, आता आपल्या मनातली जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आणि म्हणून त्या आनंदामध्ये त्या ब्रह्मानंदीच त्याची टाळी लागली होती. त्याच्यात तो सबंध उपासाचा दिवस, कीर्तन भजन याचे गजर, याच्यामध्ये तिचा कसा वेळ गेला तिलाच कळलं नाही. आणि मग दुसरा दिवस उजाडला. त्याच ह्याच्यात सबंध दिवस गेला एकादशीचा आणि द्वादशीची सकाळ झाली. आणि मग त्या सकाळची जी किरणं आली आणि ती किरणं आल्यानंतर ती त्या आनंदात होती. सोनिया मुळातच आहे सोनियाचा अमृते पाहिला, अमृते पाहिला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. राम आठविता तुम्ही प्रकट अवतारा, राम आठविता तुम्ही प्रकट अवतारा, गोपाळा रे ज्ञान ज्ञान दाखवला, ज्ञान दाखवला, गोपाळा रे ज्ञान ज्ञान दाखवला, ज्ञान दाखवला. आता 10 मिनिटात कथा संपणार आहे. पाहिजे तर 1 मिनिटात संपवू शकते. पण संकट येतच असतात आणि संकट निरसन सुद्धा होत असतात. पण आपले जर भगवंतावरची निष्ठा कायम असेल तर काय होतं हे या शेवटच्या उत्तरार्धात आपल्या 10 मिनिटात आपण बघूया. आता द्वादशी आलेली आहे. आता द्वादशीचं दुपार झाली की पारणं व्हायचं आहे. त्यामुळे सगळ्या राहुट्यांमध्ये मोठी मोठी अशी पातेली आणि त्याच्यातनं अन्न शिजायला लागलं होतं. पण ही काय करणार, हिच्याजवळ फक्त पीठ होतं आणि ती सगळ्यांना फिरून फिरून सांगत होती, अरे कोणी माझं पीठ घेता का रे, कारण पारणं करायचं होतं ना. ते केल्याशिवाय त्याला काही व्रत पूर्ण होत नाही. निघून सुद्धा खरं तर लागतं पण ते होत नाही. आणि मग असता असता दुपार झाली, लोकांची पारणी सुद्धा झाली आणि भराभरा राहुट्या उचलून सगळे निघाले सुद्धा. आणि ही एकटी त्या वाळवंटामध्ये फिरते, कोणी माझं पीठ घेईल का, माझं पारणं होईल का. आणि अशा वेळेला एक वृद्ध आजोबा लटपटत्या पायाने तिथे आले आणि ते तिला काय म्हणतायत, 2 दिवसांचा एकादशीचा उपास 2 दिवस असतो. 2 दिवसांचा उपवासी मी दुबळा वृद्धची पाही, 2 दिवसांचा उपवासी मी दुबळा वृद्धची पाही. आज द्वादशी पर्वणी मोठी, आज द्वादशी पर्वणी मोठी, धर्म करावा काही, करावा ती म्हणते, बाबा अहो आजोबा काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे एवढं ओंजळभर पीठ आहे, याचे मी पानगे करू शकते, बाकी मी काही नाही करू तुम्हाला देऊ शकत. चालेल का तुम्हाला? हो हो चालेल. पण मग काय करायचं, 3 दगड मांडायला पाहिजे, काटक्या आणायला पाहिजे. ते लटपटत्या पायाने त्या आजोबांनी ते सगळं सामान गोळा करून आणलं आणि तिला दिलं. आणि मग तिने खापर ठेवली त्या 3 दगडाच्या चुलीवर आणि त्या पिठामध्ये पाणी घालून मीठ घालून असे त्याचे 2 पानगे केले पारणं करण्यासाठी. 2 पानगे केले आणि मग पान घेतलं आणि त्या पानावर एक पानगा त्या आजोबांना आणि एका पानावर आपल्याला असे दोघांचे ठेवले. आणि मग त्यांना म्हणते बसा आणि होऊ दे सावकाश, तुमचं पारणं होऊ दे असं ते आजी सांगत होत्या. आणि आता ते वदनी कवला घेता असं म्हणून सुरुवात करणार तेवढ्या ते मळवट भरलेली हिरवं साडी नेसलेली, बांगड्या घातलेली आजी तिथे आली आणि म्हणते काय हो, काही मिळतं का आज उपास सोडायला, म्हणून बघायला जातो म्हणून म्हणाला, मी एकटेच इथे उपास सोडत बसलात काय इकडे, असं विचारायला लागले.
तेव्हा त्या गोमाईकडून वळून म्हणाले, गोमाईस म्हणे धरा मरतदा आता सुवासिनीला, झाले भजन सांगते मेहूण झाले तुला, योगायोगाने तुला मोहूनच मिळालं असं म्हणून तिला सांगितलं. बरोबर तिने काय केलं, आपल्या स्वतःसाठी जो पानगा वाढून घेतला होता तो त्या सुवासिनीला अर्पण केला. ते दोघे जण बसवले आणि त्या दोघांना नमस्कार केला आणि म्हणाली, सावकाश होऊ दे, 2 दिवसाचा उपवास आहे. आणि अगदी डोळे भरून त्यांच्याकडे बघत होती की विठ्ठल रुक्मिणी आज आले पारणं करायला आपल्याकडे. असं तिला इतका आनंद झाला आणि सार्थक तिला आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. मज दर्शन झाले प्रभूचे, मज दर्शन झाले प्रभूचे, झाले सार्थक मन जन्माचे, झाले सार्थक मन जन्माचे. व्यर्थ शिरली मी तव काया, मजसाठी पंढरी राया. ने मजलाने तव पद ठाया, ने मजलाने तव पद ठाया, भूतरूप ब्रह्माचे, भूतरूप ब्रह्माचे, झाले सार्थक मन जन्माचे, झाले सार्थक. आणि मग गोमाईनी आपलं मस्तक त्या उभयतांच्या चरणी ठेवलं आणि तिथेच तिने जगाला राम तिच्या जीवनाचं जसं सार्थक झालं तसं तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनाचं सार्थक. हो प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने, को विश्वास पुनश्वास हा आगमिच्छति वा नवा. माझ्या स्वतःच्या अगदी नात्यातले जवळचे निकटचे अशी 5 माणसं केवळ पुढचा श्वास न आल्यामुळे त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. 5 जण मी पाहिलेत माझ्या डोळ्यांनी. तर श्वास पुन्हा येईलच याची शाश्वती नाही. आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भगवंत काय म्हणतो, माझं नाव घे, दुसरं काही मला नकोय, तू फक्त माझं नाव घे. आणि मग तेच तुकाराम महाराज आपल्याला मूळ पदामध्ये सांगतात. काय म्हणतात, आम्ही तेणे तेणे सुखे, आम्ही तेणे तेणे सुखे. देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण आवडी याची माझी सुखे घाला
आपण म्हणूया आरतीमध्ये आपण सर्वजण ऐच्छिकच आहे, म्हणजे कंपल्सरी नाही आहे. जर कोणी काही आरतीमध्ये तर आपण तौर्याला आजी आजोबांच्या तर्फे देऊया. बघा माझी आपली सूचना. ते आरती करतोय ना, आरतीत कोणाकोणाची पद्धत असते का टाकायची. तर माझी आपली कल्पना जर का आरतीत केलं तर आपण ते सगळं तौर्याला देऊ आजी आजोबांच्या तर्फे. शिवछत्रपती महाराज की जय. जय महाराज की जय. जय संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ महासरस्वती रामाने लाडी आले ऐसे दान राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सखा तुझ्या पुरती हा नम्रत्व